आजच्या माझ्या गोष्टीचं नाव आहे आई आणि आजीने केला आमरसपुरीचा बेत. आज अर्णव आणि इरा एकदम खुशीत होते. केव्हा एकदा आजी आणि आईचा स्वयंपाक होतो आहे आणि केव्हा ते आपल्याला जेवायला हाक मारतायत असे दोघांना झाले होते. कारणही तसेच होते. काल आजोबांनी बाजारातून येताना हापूस आंब्याची पेटी आणलेली होती. आज आई आणि आजीने आमरसपुरीचा बेत करायचे ठरवले होते. सकाळपासून अर्णव इराची स्वयंपाकघरात ये जा चालू होती. आजोबांनी आंब्याचा रस काढायला घेतला तेव्हा अर्णव म्हणाला, आजोबा थांबा, मी तुम्हाला आंबे छान मऊ करून देतो, म्हणजे रस काढणे सोपे होईल. लगेच इरा फतकल मांडून आजोबांशेजारी बसली. म्हणाली, आजोबा आंब्याच्या साली आणि कोई मी चोखून देणार, मग त्या टाकून द्या बरं का. आजोबांनी आनंदाने दोघांना बाजूला बसवले. चांगला तासभर आजोबा आणि नातवंडांचा आंब्याचा रस काढण्याचा कार्यक्रम चाललेला होता. मध्येच आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. त्यांचे आमरसाने माखलेली तोंडे, कपडे पाहून हसायलाच लागली. वाढवले ना माझे काम, असे लटक्या रागाने म्हणत आत गेली. आजी आतमध्ये तळत असलेल्या गरमागरम पुऱ्यांचा वास घरभर दरवळत होता. आज आईने दोघांच्या आवडीची बटाट्याची भाजी, कांद्याची भजी, कैरीचे आंबट गोड लोणचे पण केले होते. अर्णव इराच्या पोटात भुकेने केव्हाच कावळे ओरडू लागले होते. केव्हा एकदा आजी नैवेद्याचे ताट तयार करून देवाला नैवेद्य दाखवते असे त्यांना झाले होते. आजीने ताट तयार केले, नैवेद्य दाखवला, सगळ्यांची अंगत पंगत वाढली. आजोबांनी सांगितले, आमरसामध्ये सगळ्यांनी थोडे साजूक तूप घालायचे, म्हणजे आमरस बाधत नाही. अर्णव इरा यांनी आपल्या आवडत्या आमरसपुरीच्या जेवणावर मनसोक्त ताव मारला.